नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की राधावेणी सकाळी सकाळी आलं कुटत असतात आणि गाणं म्हणत असतात. आता त्यांच्या आवाजाने अनिश जागा होतो आणि तो किचनमध्ये येत म्हणतो की अगं मामी, अगं झोपलोत ना आम्ही, सगळेजण झोपलेले आहेत. तर भैरवी सुद्धा आलेली असते. राधावहिनी म्हणतात, ही काही झोपायची वेळ आहे का? उठा उठा, भाऊजी तर उठून वॉकला पण गेलेत, चला उठा बरं. भैरवी म्हणते, मग आम्ही काय करू? एकतर रात्री झोपायला उशीर झालाय, आता परत झोप पूर्ण होत नाही. राधावहिनी म्हणतात, कशी सवय आहे तुम्हाला? आम्ही तर गावाला लवकर झोपतो आणि लवकर उठतो आणि मग कामाला लागतो आणि मग सडा मारतो, सावरून घेतो आणि मग काम करता करता गाणं म्हणतो, भजन म्हणतो. साजरं वाटतं ना. आता काय आहे, मला या सगळ्याची सवय झाली आहे, तुम्हाला होईल. चला चला उठा बरं. तर यावरती भैरवी मात्र फार वैतागलेली असते. राधाबाईंनी भैरवीकडे बघते आणि म्हणते की तुम्हाला झोपायचंय का? जा मग जाऊन झोपा. भैरवी म्हणते की हो. अनिश, तुला झोपायचंय का? मला तरी झोपायचंय, मी चालले. असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते. राधाबाईंनी अनिशला म्हणतात की काय अनिश, तुला झोपायचंय का? मी झोपायला चालली. असं त्या भैरवीसारखे ऍक्टिंग करतात आणि म्हणतात की काय अरे, कशी बोलून राहिली तुझ्याशी ती? लग्नाला काहीच महिने झालेत तरी अजून लाजतोयस का? जा 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 तू पण झोपायला. असं म्हणत राधाबाईंनी अनिशला सुद्धा तिथून जायला सांगतात. त्यानंतर आता बेडरूममध्ये आल्यावरती भैरवी अनिशला म्हणते, अरे यार, 4 दिवस म्हणत म्हणत अजून किती दिवस राहणार आहेत ते? अनिश पटकनी तिच्या तोंडावरती हात ठेवतो. तर आता ह्यांची ऑड सिच्युएशन आलेली असते. भैरवी आणि अनिश हे दोघं जण एकमेकांकडे 2 मिनिटं पाहू लागतात. अनिश हात काढत म्हणतो की त्यांना ऐकू जाईल ना म्हणून. भैरवी 2 मिनिटं अनिशकडे पाहते आणि म्हणते, आता तू म्हणशील, तू तरी कुठे जास्त दिवस राहणार आहेस इथे? अनिश म्हणतो की हो, तू इथे जोपर्यंत आहेस तोपर्यंत मला तुझा कम्फर्ट मॅटर करतो. तुझ्या आवडीनिवडी मला मॅटर करतात. तुझा आनंद मॅटर करतो. आणि भैरवी म्हणते आणि अनिश म्हणतो आणि आय जस्ट वॉन्ट टू से थँक यू. हे बघ, तू खूप ॲडजस्ट करतेस. यासाठी तू इथे आलेली नाही आहेस. तरी पण हे सगळं तू काय करतेस? मी फक्त तुला थँक म्हणू शकतो. ही मंडळी आईच्या माहेरची माणसं आहेत म्हणून मी गप्प आहे. पण ऑनेस्टली मलाही त्यांचं वागणं आवडत नाही. पण मी प्रयत्न करेल की तुला कमीत कमी त्रास होईल याचा. आय प्रॉमिस. भैरवी म्हणते, आणि गेलेच नाहीत तर? अनिश म्हणतो, 4 दिवस, 4 दिवसात जाणार आहेत ते. भैरवी म्हणते की त्यांच्याबद्दल नाही बोलले मी. असं म्हणत तिचा ती लॅपटॉप घेते आणि तिथून निघून जाते. आता अनिशला कळून चुकतं की आता भैरवीला सुद्धा इथंच राहायचंय. त्यामुळं अनिश फार खुश होतो. त्यानंतर आपण असं पाहतो की इकडे अशोक मामा ऑफिसमध्ये असतात. तिथे सुरू मॅडम येतात आणि म्हणतात की माझगावकर काय? अशोक मामा पण मोठ्यानेच म्हणतात काय? सुरू मॅडम म्हणतात की आज एक प्रतिष्ठित जोडपं येणार आहे. अशोक मामा म्हणतात, अरे मग बाकीचे काय सगळे अप्रतिष्ठित होते की काय? सुरू मॅडम चिडतात आणि म्हणतात, हे असलं बोलू नका. अशोक मामा म्हणतात की नाही, मी स्वतः गंमत म्हणून विरोध केला. सुरू मॅडम म्हणतात, हे बघा, लग्नाला 15 वर्ष झालेली आहेत. असं एक जोडपं येणार आहे आणि त्यांना पटवून द्यायचंय की तुम्ही. तर अशोक मामा पुढे स्वतःच बोलायला लागतात की हो, त्यांना पटवून द्यायचे की तुम्ही घटस्फोट घेणं किती जरुरीचं आहे. दोघांमधले वाद मिटवण्याचा प्रयत्न करू नका. इथले नियम बदलण्याचा प्रयत्न करू नका. मला सगळं पाठ आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय हो. उगाचच तुम्हाला बोलायला कशाला त्रास देऊ मी? म्हणून मी आधी स्वतःच बोलून टाकलं. सुरू मॅडम म्हणतात, पाठ झाले ना सगळं, मग ते लक्षातही ठेवा आणि जमलं तर ते आचरणातही आणा. हे बघा, गेल्या 2 केसेसमध्ये ना माझं खूप नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही ते समुपदेशन करता ना, ते पहिलं बंद करा. अशोक मामा म्हणतात की म्हणजे समुपदेशन केंद्रात समुपदेशन करायचं नाही तर मग काय आम्ही गोट्या खेळायच्या का? सुरू मॅडम यावरती फार वैतागतात आणि मोठ्यानेच म्हणतात, शट अप. तेवढ्यात आता सुरू मॅडमला त्यांच्या नवऱ्याचा फोन येतो आणि त्यांचा नवरा परत जाताना झाप झाप झापू लागतो. सुरू मॅडम त्यांना गायावाया करत म्हणत असतात की अहो, मी फक्त तुम्हाला रिक्वेस्ट केली की विजेचे बिल भराल का म्हणून. आज लास्ट डेट होती ना, म्हणून मी तुम्हाला विचारलं, बाकी काही नाही. असं म्हणत आता ह्या फार गायावाया करत असतात. पुढे फोन ठेवून झाल्यानंतर सुरू मॅडम तिथून निघून जातात. अशोक मामा स्वतःशीच म्हणतात की समुपदेशन बहुतेक यांच्या घरातूनच सुरू करावं लागणार आहे. तर इकडे घरी भैरवीचं ऑफिसमधलं काम चालू असतं आणि तिचा फोन कॉल देखील चालू असतो. तर दुसरीकडे किशाभाऊ देवपूजा करत असताना देवाची घंटी जोरजोरात वाजत असतात. त्यामुळं आता ह्या दोघांनाही इरिटेट झालेलं असतं. तेवढंच रुपाली तिथे पळत पळत येते आणि म्हणते की हे भैरवी, अगं येणाऱ्या जरांना किती त्रास होतोय ते बघा जरा. गाड्यासुद्धा काढता येत नाहीत लोकांना. अगं ऑफिसला जायची वेळ झाली आहे ना, हे बघा काय चाललंय ते राधावहिनी. असं म्हणून रुपाली आता ह्या दोघांना घेऊन खाली येते. तर इकडे खाली पार्किंगमध्ये राधावहिनींनी वाळवणं वाळत घातलेली असतात. त्यामुळं बराच गोंधळ उडलेला असतो. पार्किंगमधून गाड्या बाहेर काढता येत नसतात. त्यामुळं ईश्वर काका आता राधावहिनींना समजावून सांगत असतात की अहो राधावहिनी, तुम्हाला मी अर्ध्या तासापासून पोटतिडकीनं हे सांगतोय की ही वाळवणं घालायची जागा नाहीये, इथे घालू नका.
राधाबाईंनी मोठ्या आवाजातच म्हणतात, "मग कुठे घालू? सांगा ना कुठे घालू? अहो आमच्या गावाकडच्या घरांसमोर मोठं अंगण असतं, त्या अंगणात आम्ही घालतो. इथे आहे का अंगण? मग कुठे घालायची वाळवणं? सांगा ना, की कुठं घालायची?" असं म्हणून आता ह्या सर्वांचा दंगा चालू असतो आणि सगळेजण राधाबाईंना समजून सांगायचा प्रयत्न करत असतात. पण राधाबाईंनी मात्र कोणाचंच काही ऐकायला तयार नसतात. तेवढ्या तिथे आता भैरवी आणि अनिश हे दोघं जण येतात आणि हे सगळं पाहून त्यांना मात्र धक्काच बसतो. जनार्दन म्हणतात, की "हे बघा, यांच्या मूर्खपणामुळे बाईकसुद्धा अडल्यात कधीपासून. मुलांना सुट्टी पडलेली आहे. त्यांच्या खेळाची जागा तुम्ही अडवलेली आहे. ते जर खेळायला लागले आणि पापड, सांडगे, मिरच्या इकडे-तिकडे झाल्या ना, तर तुम्ही आमचीच गचांडी धराल." राधाबाईंनी म्हणतात, "मग नका पाठवू पोरांना उन्हामध्ये खेळायला. घरात बसतील. बैठे खेळ घ्या तुम्ही त्यांचे आणि तुम्हाला नसेल जमत तर ना मला सांगा. मी सांगेल त्यांना कसं खेळायचं ते." भैरवी म्हणते, की "ऐका ना मामी माझं जरा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते अहो. प्लीज लोकांना जायची जागा आहे. रस्ता असा अडवू नका." राधाबाई म्हणतात, की "सूनबाई मी अडवलाय का रस्ता? हां, मी त्यांना म्हटलंय का जाऊ नका? अशी ढांग टाकतील आणि जातील ना इथून." ईश्वर काका म्हणतात, "मला सांगा आता इकडे पार्किंग आहे आणि या पार्किंगमधून गाड्या बाहेर कशा न्यायच्या? हे बघा आता तुम्ही हे सगळं वाळवणं घातलंयत ना, मग ते कसे नेतील सांगा बरं तुम्हीच." राधाबाईंनी म्हणतात, "मग जातील ना पायी-पायी. तेवढंच त्यांचा व्यायाम होईल, पाय पण मोकळे होतील. कशाला न्यायला पाहिजे बाईक?" देसाई मोठ्या आवाजातच म्हणतात, "आम्ही काय करायचं ना ते तुम्ही आम्हाला नका शिकवू." तर राधाबाईंनी त्यांना प्रत्युत्तर देत मोठ्या आवाजातच म्हणतात, "मग मी काय करायचं ना ते तुम्ही मला नका सांगू." देसाई फार चिडतात आणि रागात म्हणतात, की "मी सोसायटीचा सेक्रेटरी आहे. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाशी बोलताय? कळतंय का तुम्हाला?" राधाबाईंनी म्हणतात, की "देवा देवा, आता कसं बोलून राहिला हा माणूस? आता काय बोलून राहिला हा माणूस?" रुपाली म्हणते, की "अहो वहिनी, वहिनी ऐका मी काय म्हणते, तुम्ही नंतर वाळवणं घाला ना हे." राधाबाईंनी म्हणतात, "नंतर काही नाही. नंतर कधी घालायचं? ऊन उतरल्यावरती? ऊन उतरल्यावरती कुणी वाळवणं घातलेली पाहिलंय का? काय बाई आहे, नुसतं थोबाडच गोर आहे, अक्कल तर अजिबात नाही." आता असं म्हटल्यावरती रुपालीचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. भैरवी म्हणते, "तुम्हाला पापडच खायचेत ना? मी ऑनलाईन ऑर्डर करते. हवे तेवढे खा." राधाबाईंनी म्हणतात, की "नाही, नाही, मला ते विकतचे पापड-बिपड चालत नाहीत. हे हाताने केलेले पापड असतात ना, त्यांची चव काही वेगळीच असते. बघ तू आता." अनिश म्हणतो, की "आपण एक काम करूया. हे बघा, आपण ना समोरचा फ्लॅट आहे ना, तिथे टाकूयात. हे चला उचला, उचला." असं म्हणत अनिश, भैरवी घाईघाईत सगळं काही उचलतात आणि बाईकला जाण्यासाठी वाट मोकळी करून देतात. आता तिथून सगळे गेल्यावरती तोरणे म्हणतात, की "काय नुसता डोक्याला ताप झालाय." रुपाली म्हणते, "हो ना, कालपर्यंत ही शहाणी वाटत होती बाई मला, पण आज असा वेडेपणा का करायला लागली कुणास ठाऊक." जनार्दन म्हणतात, "माझगावकरांचे पाहुणे ना त्यांच्यासारखे चक्रम, दुसरं काही नाही." ईश्वर काका म्हणतात, "तसं नाहीये, माझगावकर ड्युटीवर गेलेत म्हणून. ते घरी असते ना तर असं झालंच नसतं." तर आता आपण असं पाहतो, की अशोक मामांच्या ऑफिसमध्ये राव राणे म्हणून एक जोडपं आलेलं असतं आणि त्यांना घटस्फोट घ्यायचा असतो. अशोक मामा म्हणतात, की "बोला." मिसेस राव राणे हे मोठमोठ्याने रडायला लागतात. अशोक मामा म्हणतात, की "बापरे! पाणी घ्या, पाणी घ्या." पुढे मिसेस राव राणे सांगायला लागतात, की हे सतत परक्या बायकांना मेसेज करत असतात. ऑफिस झाल्यावर त्यांना ते भेटायला जातात आणि नवनवीन भेटवस्तूसुद्धा त्यांना देतात. अशोक मामा म्हणतात, "काय पुरावा आहे?" मिसेस राव राणे म्हणतात, की "हे स्वतःच मला तसे म्हणाले, की मी असंच वागणार आणि माझ्याकडून कुठल्याही लॉयल्टीची अपेक्षा करू नकोस." मिस्टर राव राणे म्हणतात, "आता चुकीचं काय आहे? मी तुला फसवत तर नाहीये ना? जे करतोय ते उघड-उघड करतोय आणि हां, आता मला लागतो थोडासा चेंज." अशोक मामा आश्चर्यानेच म्हणतात, की "काय चेंज?" मिसेस राव राणे म्हणतात, की "बघा ना, अहो आडनिड्या वयाची 2 मुलं आहेत आम्हाला आणि हे घर खर्चाला सुद्धा पुरेसे पैसे देत नाहीत ओ." मिस्टर राव राणे म्हणतात, की "अरे म्हणून काय मी तुम्हाला उपाशी ठेवतोय का? तुम्हाला काय मी वाऱ्यावर सोडलंय का?" मिसेस राव राणे रडतच म्हणतात, "हे बघा हे असं वागणं आहे यांचं. वाऱ्यावर सोडलं नाही तर काय मग हे?" मिस्टर राव राणे म्हणतात, की "नाही, तुम्हाला पुरेसं खायला मिळतं, राहायला घर आहे, कपडेसुद्धा आणून देतो. मग अजून काय हवंय?" मिसेस राव राणे म्हणतात, की "मला हे सगळं नकोय. मला घटस्फोट हवाय." मिस्टर राव राणे म्हणतात, "घे, खुशाल घे, पण मुलांची कस्टडी मी तुला देणार नाही. मी कमावता आहे आणि मुलं आता 10 वर्षाची झाली आहेत." मिसेस राव राणे म्हणतात, "चालेल, मुलांनी डोळ्यासमोर आईला असं खस्ताना बघण्यापेक्षा ना, मी मुलांना समज येईपर्यंत त्यांची वाट बघेन. पण आता मी तुमच्यासोबत राहणार नाहीये." अशोक मामा हे सगळं ऐकून घेतात आणि मोठ्यानेच म्हणतात, "ठीक आहे, घ्या तुम्ही घटस्फोट. लवकरात लवकर घ्या. खरं तर ताबडतोब घ्या." असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण थोडे घाबरतात आणि एकमेकांकडे पाहू लागतात. तर आता इकडे घरी राधावहिनींची वाळवणं तिथून काढल्यामुळं राधावहिनी फार चिडलेले असतात आणि त्या म्हणतात, "पित्तर तोंडाची माणसं आहेत. साधं पापड वाळून सुद्धा घातलेली नाही. काय दंगा केला? दुसऱ्याचा विचार करायचा नाही, काय नाही." अनिश म्हणतो, "तू केलास का विचार मामी? हा तुम्ही करताय का लोकांचा विचार? भर दिवसा लोकांच्या येण्या-जाण्याचा रस्ता अडवणं चुकीचं नाहीये का? काय करताय असं तुम्ही? लोकांना त्रास होईल ना असं वागू नका प्लीज." राधाबाईंनी म्हणतात, "आता यात काय आलाय त्रास? मला सांग अनिश, पापड, सांडगे वाळू घालायचे नसतात का? याने काय कोणाला त्रास होतो रे?"
अनिश म्हणतो, "हे बघ." तर भैरवी अनिशला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि डोळ्यानेच खुणवते, की "जरा तू शांत राहा." राधाबाईंनी म्हणतात, की "हे बघ, कुणासाठी करून राहिले मी? तुमच्यासाठीच ना." अनिश म्हणतो, "मान्य आहे, पण यापुढे काही करताना एकदा मला किंवा भैरवीला विचारत जा." राधाबाईंनी केशवभाऊंना म्हणतात, की "पहा, आता म्हणतात आहेत, की आम्हाला विचारा, आमची परवानगी घ्या. नका एवढ्या पोरांची आता आपण परवानगी घ्यायची का?" किशाभाऊ म्हणतात, "काय हो राजे, असे का वागून राहिलेत तुम्ही? गावाकडची आम्ही साधी भोळी माणसं आहेत. आमच्याशी असं वागणार का तुम्ही?" भैरवी म्हणते, की "हे बघा, इथे गाव आणि शहर हा मुद्दाच नाहीये. तुम्ही आता जे काही केलंय ना, ते जगातल्या कुणीही केलं असतं ना, तरी आम्हाला ते चूकच वाटलं असतं." अनिश म्हणतो, "हे तुमचंच घर आहे ना, आम्ही सगळी तुमचीच माणसं आहोत. वागा ना, तुम्हाला हवं तसं वागा. फक्त दुसऱ्यांना त्रास होईल ना, असं प्लीज वागू नका. त्याचा जरा विचार करा." राधाबाईंनी म्हणतात, की "विचार करा म्हणजे गुलामी स्वीकारा असंच ना?" तर भैरवी रागातच म्हणते, की "मामी, आता मी जरा स्पष्टच बोलते. तुम्ही आता अर्थाचा अनर्थ करताय. इथे तुम्ही पाहुणे म्हणून आलायत ना, मग पाहुणे म्हणून राहा, आराम करा, खा प्या. हे सगळं करायची काही एक गरज नाहीये." राधाबाईंनी म्हणतात, की "तुम्हा लेकरांच्या तोंडी लागावं ना म्हणून तर करून राहिले ना पापड कुरड्या. माझ्यासाठी नाही केलेलं मी हे." अनिश म्हणतो, की "पापड कुरड्या नकोयत आम्हाला आणि दुसऱ्यांची गैरसोय होत असेल ना तर अजिबात नकोय." किशाभाऊ म्हणतात, "ठीक आहे, तुम्हाला नकोय ना हे सगळं, आम्ही घेऊन जातो बस." राधाबाईंनी पण म्हणतात, की "हां, तुम्हाला नको असेल तर आम्ही घेऊन जातो." भैरवी म्हणते, "अहो, तो मुद्दाच नाहीये. मुद्दा हा असा आहे, की तुम्ही हे जे करताय ना त्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय." किशाभाऊ मात्र हा विषय बदलत म्हणतात, की "किती वाजले? चला, चला, नाश्त्याला काहीतरी करा. सुनबाई जा लापशी कर. जेवायला आता थोडाच वेळ राहिलाय ना, त्यामुळे लापशीच कर फक्त जा." भैरवी म्हणते, की "मला नाही जमत. मला कामं आहेत. तुमचं तुम्ही करून घ्या प्लीज. आणि कसंही बाबांनी तुमच्यावर तशी जबाबदारी टाकलीच आहे ना, मग आता तुम्ही तुमचं करून घ्या." राधाबाईंनी म्हणतात, की "पहा कशी बोलतीये पाहुण्याशी. असं वागतात का पाहुण्यांशी? हां, आलेल्या पाहुण्यांचा असा पाहुणचार करतेस का?" भैरवी म्हणते, "असं कसं? पाहुणेच पाहुण्यांसारखे वागले नाही, तर मग घरचे घरच्यासारखे कसे वागतील? करून घ्या तुमचं तुम्ही." असं म्हणत खोलीत जाते आणि धाडकनी दरवाजा लावून घेते. आता राधाबाईंनी आणि किशाभाऊ एकमेकांकडे पाहू लागतात, तर अनिश मात्र जाम वैतागलेला असतो. तर इकडे अशोक मामा ह्या जोडप्याला म्हणतात, की "तुम्ही ताबडतोब घटस्फोट घ्या. ही 6 महिने काउन्सिलिंग करायची काही गरज नाहीये. पटकिनी जो काही निर्णय घ्यायचा ना, तो लवकरात लवकर घ्या." आता मिस्टर राव राणे थोडेसे घाबरतात आणि म्हणतात, की "अहो, पण 15 वर्ष एकत्र आहोत आम्ही." अशोक मामा म्हणतात, "तीच तर तुमची मोठी चूक आहे. ही असली नाती असण्यापेक्षा नाती उकरून फेकून द्यायला पाहिजेत." मिसेस राव राणे म्हणतात, की "अहो, पण आमच्या मुलांचं काय? त्यांना किती त्रास होईल?" अशोक मामा म्हणतात, "तो आताही होतोय तुझी अशी कुचंबणा बघून, होय की नाही?" पुढे अशोक मामा मिस्टर राव राणेला म्हणतात, की "आणि तू रे, चेंज हवाय तुला म्हणे." "अरे चेंज म्हणजे मोठा पुरुषार्थ गाजवला असं वाटतं का तुला? पण तुला माहिती का, तिला काय वाटत असणार आहे? तिला स्वतःच्या शरीराबद्दल घृणा वाटत असणार आहे. आपण सुंदर नाही आहोत, आपण प्रेम करावं असे नाही आहोत, असं तिला रोज वाटत असणार आहे. रोज 1000 मरणं येत असतील, त्यापेक्षा तुम्ही घटस्फोट घ्या." तर मिस्टर राव राणे म्हणतात, की "अहो, मला नाही द्यायचा तिला घटस्फोट." अशोक मामा म्हणतात, "साहजिकच. बाहेर असे कितीही रंग उधळले ना, तरी घरात कोणीतरी असायलाच पाहिजे ना, आणि ती कुठे जाणार? म्हणून तू तिच्यावरती अन्याय करतोस." पुढे अशोक मामा मिसेस राव राणेला पण म्हणतात, की "आणि तू तू अशी रडत बसू नकोस. बाहेर पड. स्वतःच्या पायावरती उभी राहा. सगळे पास तोडले आहेस ना, मग आता तू तुझी प्रगती करायला शिक. तुझ्या मुलांना तुझं एक नवीन रूप दाखव. कसं आहे ना बाळा, फळ हे झाडापासून लांब पडत नाही. मुलं जे बघतात त्यातूनच शिकतात. आज ज्याने हे केलं आहे ना, उद्या मुलं तुझी हेच करणार आहेत. त्यामुळं तू बिनधास्त घर सोडून जा." मिस्टर राव राणे मात्र लगेच अशोक मामांच्या पाया पडतात आणि म्हणतात, की "नको, नको सर. अहो, असं नका बोलू प्लीज. ती जर घर सोडून गेली ना, तर माझं घर उद्ध्वस्त होईल." पुढे मिस्टर राव राणे हे त्यांच्या मिसेसला म्हणतात, की "सुषमा प्लीज, प्लीज मला माफ कर गं. प्लीज मला सोडून जाऊ नकोस सुषमा." अशोक मामा म्हणतात, "तिच्याशी मग एकनिष्ठ राहायला शिक. तिला मान दे. तिला गृहीत धरू नकोस. आपली बायको जेव्हा जाते ना, तेव्हा कळतं तिच्यावरती किती आपण अवलंबून होतो ते. तिच्या कष्टांची कदर कर. तिला मानसिक स्थैर्य आणि शांतता मिळवून दे. मुलांसमोर एक चांगला बाप म्हणून तो आपला आदर्श ठेव." तर मिस्टर राणे हे म्हणायला लागतात, की "हो नक्कीच, मी प्रयत्न करेन." पुढे ते त्यांच्या बायकोला पण म्हणतात, की "सुषमा प्लीज मला माफ कर गं. प्लीज मला सोडून जाऊ नकोस." आता पुढे हे दोघं जण उभे राहतात आणि हात जोडून अशोक मामांना म्हणतात, की "थँक सर. तुम्ही आमचा संसार वाचवला." तितक्यात आता तिथे सुरू मॅडम येतात आणि त्यांचं हे बोलणं ऐकतात. पुढे हे जोडपं अशोक मामांच्या पाया पडतात आणि तिथून निघून जातात. सुरू मॅडम पुढे येतात आणि अशोक मामांकडे रागाने पाहायला लागतात आणि त्यांना डोळ्यानेच खुणवायला लागतात, की "काय, काय?" अशोक मामा सुद्धा त्यांना डोळ्यांनी खुणवायला लागतात, की "काय नाही, काय नाही." पुढे सुरू मॅडम तिथून चिडून निघून जातात. पुढे सुरू मॅडम तिथून चिडून निघून जातात आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.